गाव तिथे एसटी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या लालपरीनं राज्यातील लोकांच्या मनात लालपरी म्हणून घर केलंय। मात्र महाराष्ट्रात एसटी कर्मचारी अनेकदा अन्यायकारक परिस्थितीचा सामना करावा लागत असून प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार आंदोलनाचं हत्यार उपसावं लागतंय। आता वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता राज्य सरकारकडून तातडीनं मिळावा या मागणीकरता त्यांनी बोंब मारो आंदोलनाची हाक दिली आहे। राज्यातील एसटी कामगारांवर अन्यायाचं सत्र सुरूच। वेतनवाढ फरकाच्या हप्त्याची रक्कम देण्यास पुन्हा टाळाटाळ। सरकारच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण। राज्यातील एसटी कामगारांवर अन्यायाचं सत्र सुरूच आहे। कामगारांना सन 2020 ते 2024च्या कालावधीमधील वेतनवाढ फरकाच्या हप्त्याची रक्कम देण्यास पुन्हा टाळाटाळ केली गेली। त्यामुळे एसटी महामंडळ आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे। या महिन्यात वेतनात फरक हप्त्याची रक्कम अदा न केल्यास कामगारांच्या संतापाचा उद्रेक होईल अशी आक्रमक भूमिका मांडत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेनं परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिलंय। वेतनवाढ जी झाली होती आमची 20 ते 24ची, त्याच्या फरकाची रक्कम राज्य सरकारने द्यावी 65 कोटी असं ठरलं होतं। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला, सरनाईक साहेबांनी पुढाकार घेतला। आता मात्र असं झालं तिसऱ्या महिन्यात द्यायला तर एसटीकडे पैसेच नाही आहेत आणि त्याच्यामुळं हा हप्ता या महिन्यात दिलेला नाही। आता हा तोंडचा म्हणजे तोंडात घास घातला आणि तो परत काढून घेतला अशी विदारक परिस्थिती झाली आहे। राज्य सरकारकडून आलेल्या रकमेसोबत वाढीव वेतनाचा फरक देण्यासाठी राज्य सरकारनं कबूल करूनही एसटीला MSRTC रक्कम न दिल्यानं या महिन्यात वाढीव वेतनाचा फरक हप्ता मिळाला नसून कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक करण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला। कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरोधात बोंब मारो आंदोलन करणार असून सरकारनं मागणी मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिला। ही आंदोलनाची नोटीस दिली आहे आणि याच्यात सगळी परिस्थिती विशद केलेली आहे की एसटीची गरीब परिस्थिती काय आहे आणि एसटी महामंडळ आपल्या तिजोरीतून आता पैसे देऊ शकत नाही। नियमानुसार नोटीस द्यायची म्हणून मध्ये 10 दिवसाचा अंतर ठेवून ही नोटीस दिली आहे आणि त्यांना जबाबदारीचं भान जर नसेल तर त्यांना मग बोंब मारून आम्ही भानावर आणू। एसटी कर्मचाऱ्यांवरील अन्यायाचे प्रमुख मुद्दे आपण पाहूया। फेब्रुवारीच्या वेतनामध्ये वेतनवाढीच्या फरकाच्या हप्त्याची रक्कम अदा केली नाही। एसटीतील चालक वाहक वर्षानुवर्ष हंगामी वेतन श्रेणीवर काम करत असून त्यांची आर्थिक पिळवणूक होते आहे। राज्य शासनात एसटी महामंडळाचं विलिनीकरण न झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे। कामाच्या बदल्यात वेळेवर पगार न मिळणं आणि थकबाकीची समस्या कायम असल्यानं कर्मचारी त्रस्त आहे। परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करूनही मागणीला न्याय मिळाला नाही। अहोरात्र काबाड कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या प्रमाणात कष्टाचं मोल दिलं जात नाही। आता प्रलंबित वेतनवाढीचे हप्ते देण्यास टाळाटाळ केली जाते। हा कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। विविध विकासाचे प्रकल्प, लाडकी बहीण योजना अशा लोकप्रिय घोषणांसाठी अन्य विभागांचा निधी वर्ग केला जातो। त्यांना निधी कमी पडू देणार नाही अशी राज्यकर्त्यांची भूमिका सुद्धा असते। मात्र त्यात एसटी कर्मचारी समाविष्ट नसावेत ही शोकांतिका म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।